गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण लेन्स मेकर फॉर्म्युला आणि त्याच्याशी रिलेटेड बाकीचे फॉर्म्युले म्हणजे जे ॲप्लिकेशन्स स्टडी केले होते. मग आपण त्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, बाय कॉन्केव्ह लेन्स, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स, इक्वी कॉन्केव्ह लेन्स, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, देन प्लेनो कॉन्केव्ह लेन्स हे सगळं स्टडी केलं होतं. त्याची फॉर्म्युले आपण स्टडी केले होते. आज आपल्याला इम्पॉर्टंट नीट आणि जेईवाला पॉईंट स्टडी करायचे तो म्हणजे इक्विव्हॅलंट लेन्स. आता बघा, माझ्याकडे नंबर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आहेत हॅव्हिंग डिफरंट फोकल लेंथ लाईक दॅट. There are number of convex lens. They are kept in contact with each other. आता ही assembly act होईल as a single lens. Okay, we have number of convex lens having different refractive index. ही assembly act होईल just like a single length आणि तिची focal length असेल 1/f equivalent is equal to 1/f1 plus 1/f2 plus 1/f3 plus dash dash 1/fn. लक्षात आलं? ह्या number of convex lens having different focal length are kept in contact with each other. Whole assembly will act as a single lens आणि तिची focal length असेल 1/f equivalent is equal to 1/f1 plus 1/f2 plus 1/f3 up to 1/fn. ह्या सपोज करा दोनच कॉन्व्हेक्स लेन्स असतील, फक्त दोन कॉन्व्हेक्स लेन्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लेस केले असतील तर 1/f इक्विव्हॅलंट येणार 1/f1 प्लस 1/f2. ओके. आता ह्या कॉन्व्हेक्स लेन्स सपोज करा आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल याचा अर्थ सगळ्या कॉन्व्हेक्स लेन्स आहेत त्यांची फोकल लेंथ सेम आहे. मग त्या केसमध्ये फॉर्म्युला असेल 1/f इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/f प्लस 1/f प्लस 1/f अप टू n टाइम्स. बरोबर आहे. सो 1/f इक्विव्हॅलंट हे आलं n/f. therefore f equivalent is equal to f/n, where n is number of convex lenses. लक्षात आलं? आता सपोज करा हे असं आहे, एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, एक कॉन्केव्ह लेन्स आहे. ही कॉन्व्हेक्स लेन्स, ही कॉन्केव्ह लेन्स, पुन्हा ही कॉन्व्हेक्स लेन्स, ही कॉन्केव्ह लेन्स, पुन्हा ही कॉन्व्हेक्स लेन्स, ही कॉन्केव्ह लेन्स अशा कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्या. आता एक कायम लक्षात ठेवायचं, कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तिची पॉवर आणि फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते आणि कॉन्केव्ह लेन्स असेल तर तिची पॉवर आणि फोकल लेंथ निगेटिव्ह असते. ह्या कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सचं हे जे कॉम्बिनेशन आहे इट विल ॲक्ट ॲज अ सिंगल लेन्स. ओके. तर या केसमध्ये 1/f इक्विव्हॅलंट असणार आहे. 1/f इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/f1 मायनस 1/f2 प्लस 1/f3 मायनस 1/f4 अँड सो ऑन. लक्षात आलं? आता F1 म्हणजे काय? फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. F2 म्हणजे काय? फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स. F3 म्हणजे फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. F4 म्हणजे फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स. लक्षात आलं? कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तिची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्ह लेन्स असेल तर तिची फोकल लेंथ निगेटिव्ह असते. आता सपोज करा एक एक कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक कॉन्केव्ह लेन्स अशा दोन लेन्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग या केसमध्ये 1/f इक्विव्हॅलंट असणार आहे 1/f1 मायनस 1/f2.
सपोज करा ह्या दोन लेन्स आयडेंटिकल आहेत. ओके, आता आयडेंटिकल असेल तर F1 इज इक्वल टू F2 येणार. मग या केसमध्ये 1/f इक्वॅलंट आलं 1/f मायनस 1/f. सो 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू 0. देअरफॉर F इक्वॅलंट इज इक्वल टू इन्फिनिटी. याचा अर्थ फोकल लेंथ इन्फानाईट आली, याचा अर्थ ही असेंब्ली ॲक्ट होईल जस्ट लाईक अ प्लेन ग्लास. लक्षात आलं का? ही असेंब्ली ॲक्ट होईल जस्ट लाईक अ प्लेन ग्लास. क्लिअर झालं? आता दोन कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. दे आर प्लेस कोॲक्झियली ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम इच अदर. दोन कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. दे आर केप कोॲक्झियली ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम इच अदर. मग या केसमध्ये 1/f इक्वॅलंट असणार आहे 1/f1 प्लस 1/f2 मायनस x/f1f2. दोन लेन्स प्लेस केल्यात कोॲक्झियली ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम इच अदर. तर त्या केसमध्ये एफ इक्वॅलंट असणार आहे 1/f1 प्लस 1/f2 मायनस x/f1f2. आता 1/f म्हणजे पॉवर, बरोबर आहे ना? लेन्सची पॉवर असते, पॉवर ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्स फॉर्म्युला काय असतो? 1/f इन मीटर. जर फोकल लेंथ मीटरमध्ये असेल तर पॉवरचा फॉर्म्युला असतो 1/f. आणि फोकल लेंथ जर सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर पॉवरचा फॉर्म्युला असतो 100/f, वेअर एफ इज इन सेंटीमीटर. कळलं? हा पॉवर ऑफ लेन्थचा फॉर्म्युला तुम्हाला 10th ला झालेला असेल. सो फोकल लेंथ जर मीटरमध्ये दिली असेल तर पॉवरचा फॉर्म्युला असतो 1/f. आणि फोकल लेंथ जर सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर पॉवरचा फॉर्म्युला असतो 100/f. आणि पॉवरचं युनिट असतं डायऑप्टर. हे तुम्हाला 10th ला झालं असेल. याचे न्यूमरिकल देखील तुम्ही सॉल्व केलेले असतील. तर फोकल लेंथ मीटरमध्ये दिली असेल तर पॉवर ऑफ लेन्थसाठी फॉर्म्युला घ्यायचा 1/f. आणि जर फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर पॉवरचा फॉर्म्युला घ्यायचा 100/f. क्लिअर झालं? ओके. आणि पॉवरचं युनिट काय असतं? डायऑप्टर. मग आता इथे बघा, देअरफॉर पी इक्वॅलंट इज इक्वल टू येणार P1 प्लस P2 मायनस एक्स P1 P2. ओके. मी 1/f1ला काय पुट केलं? P1. 1/f2ला काय पुट केलं? P2. आणि 1/f1f2ला मी काय पुट केलं? P1 इंटू P2. जर दोन लेन्स अशा कोॲक्झियली प्लेस केल्यात ॲट अ डिस्टन्स x अपार्ट, तर त्या केसमध्ये 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू येणार 1/f1 प्लस 1/f2 मायनस x/f1f2. आणि पॉवर ऑफ कॉम्बिनेशन आली P1 प्लस P2 मायनस x P1 P2. आता हे जे मी बाकीचे रिलेशन तुम्हाला सांगितलेत, हे जे बाकीचे रिलेशन सांगितलेत हे देखील तुम्हाला पॉवरच्या टर्ममध्ये ॲडजस्ट करता येतील. मग इथे काय येणार? 1/p किंवा हा फॉर्म्युला बघा. या फॉर्म्युल्यामध्ये काय येणार? 1/f म्हणजे P येणार, बरोबर आहे ना? मग P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 अप टू Pn, बरोबर आहे. आणि जर दोन लेन्स असतील तर 1/f1 1/f1ला मी पुट केलं P1. मग P1 इज इक्वल टू किंवा P इक्वॅलंट इज इक्वल टू P1 प्लस P2. लक्षात आलं? तर हे होतं इक्वॅलंट लेन्स. मग आता आपल्याला स्टडी करायचा आहे इफेक्ट ऑफ सिल्वरिंग. इफेक्ट ऑफ सिल्वरिंग. आता लक्षात घ्या, ही लेन्स आहे. लेन्सचा एक सरफेस आहे, त्याला तुम्ही सिल्वरिंग केलं आहे, सिल्वर कलरनं कोटिंग केलं आहे.
किंवा मर्क्युरीचं कोटिंग केलं आहे. आपला घरातला मिरर असतो बघा, मिरर बघितलाय, त्याच्या मागच्या बाजूला ऑरेंज कलरचं कोटिंग असतं, ते मर्क्युरीचं कोटिंग असतं. आता मी लेन्सचा एक सरफेस आहे, त्याला सिल्वर कलरनं कोटिंग केलं आहे. मग आता ज्या पोर्शनला, ज्या सरफेसला मी सिल्वर कलरनं कोटिंग केलं आहे, तो सरफेस ॲक्ट होईल जस्ट लाईक अ मिरर. किंवा हे सपोज करा कॉन्केव लेन्स आहे, कॉन्केव लेन्स आहे, तिच्या एका सरफेसला मी सिल्वरिंग केलं आहे, लाईक दॅट. सिल्वर केलेला पोर्शन असणार आहे, तो ॲक्ट होईल जस्ट लाईक मिरर. मग आता बघा, हा रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करतोय फ्रॉम एअर टू ग्लास, बरोबर आहे. इथं रिफ्रॅक्शन झालं, आफ्टर रिफ्रॅक्शन हा रे एंट्री केला ग्लासच्या आतमध्ये, मिररच्या लेन्सच्या आतमध्ये. आता या सरफेसवर तो इन्सिडेंट झाला. आता हा सरफेस मिरर आहे, मिरर रेला रिफ्लेक्ट करेल आणि इथून पुन्हा रे बाहेर पडला, बरोबर आहे. मग या केसमध्ये 1/f इक्विवॅलंट, 1/f इक्विवॅलंट इज इक्वल टू नंबर ऑफ अ रिफ्लेक्शन डिवायडेड बाय f लेन्स प्लस नंबर ऑफ, इथं रिफ्लेक्शन आहे, नंबर ऑफ रिफ्रॅक्शन. नंबर ऑफ रिफ्रॅक्शन डिवायडेड बाय एफ लेन्स प्लस नंबर ऑफ रिफ्लेक्शन डिवायडेड बाय एफ मिरर. ओके. आता इथं बघा, दोन वेळेला रिफ्रॅक्शन झालंय, मग 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू आलं 2/f लेन्स प्लस रिफ्लेक्शन एकदाच झालंय. तुमच्या लक्षात आलं का? रिफ्रॅक्शन दोन वेळेला कसं झालं, एकदा एअर टू ग्लास आणि नंतर ग्लास टू एअर, म्हणजे रिफ्रॅक्शन दोन वेळेला झालं. मग 1/f इक्विवॅलंट इज इक्वल टू काय आलं, 2/f लेन्स प्लस रिफ्लेक्शन एकदाच झालंय, सो 1/f मिरर. 1/f मिरर हा फॉर्म्युला झाला. जर लेन्सला सिल्वरिंग केलं असेल, लेन्सला सिल्वरिंग केलं असेल तर 1/f इक्विवॅलंट हा फॉर्म्युला काय येतो, 2/f लेन्स प्लस 1/f मिरर. ओके. 2 म्हणजे नंबर ऑफ रिफ्रॅक्शन, 1 म्हणजे नंबर ऑफ रिफ्लेक्शन. आता एक लक्षात ठेवायचं, कॉन्व्हेक्स लेन्सला जर सिल्वरिंग केलं देन इट विल बिकम अ कॉन्केव्ह मिरर. लक्षात आलं? वेन कॉन्व्हेक्स लेन्स इज सिल्वर्ड इट विल बिकम कॉन्केव्ह मिरर, अँड वेन कॉन्केव्ह लेन्स इज सिल्वर्ड इट विल बिकम कॉन्व्हेक्स मिरर. लक्षात राहिले? यावर AIPMTला क्वेश्चन विचारलाय. ओके. सो कॉन्व्हेक्स लेन्सला सिल्वर केलं तर तो कॉन्केव्ह मिरर बनेल, कॉन्केव्ह लेन्सला सिल्वर केलं तर तो कॉन्व्हेक्स मिरर बनेल. क्लिअर झालं? कॉन्केव्ह लेन्स तो बनेल कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्स ते बनेल कॉन्केव्ह मिरर. मग फॉर्म्युला आपलं काय आहे, 1/f इक्विवॅलंट इज इक्वल टू 2/f लेन्स प्लस 1/f मिरर. आता एफ लेन्स ही फाईंड करायची बाय युजिंग लेन्स मेकर्स फॉर्म्युला. ओके. आणि एफ मिरर, स्पेरिकल मिरर असेल तर स्पेरिकल मिररची फोकल लेंथ किती असणार, R/2. आणि प्लेन मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ किती असणार, इन्फिनिटी. मग अकॉर्डिंगली तुम्हाला व्हॅल्यू पुट करावे लागतील. कळलं? जर स्पेरिकल मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ किती असेल, R/2. आणि ती जर प्लेन मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ असेल इन्फिनिटी. मग आता पहिलं पॉईंट, आपल्याकडे बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके. बाय कॉन्व्हेक्स लेन्सला सिल्वर केलं आहे. आता बाय कॉन्व्हेक्स लेन्स असेल याचा अर्थ दोन सरफेसच्या रेडियस ऑफ कर्वेचर अनइक्वल असतील आणि इथे पुन्हा साइन कन्व्हेन्शन यूज करायचे आहेत. ओके. मग बाय कॉन्व्हेक्स लेन्स असेल
तर R1 इज इक्वल टू प्लस R1 अँड R2 इज इक्वल टू मायनस R2 ही बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. बरोबर आहे. ज्याच्यात दोन सरफेसच्या रेडियस ऑफ कर्वेचर कसे आहेत, अनइक्वल आहेत. मग 1/f लेन्स हे आलं म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1 प्लस मायनस 1/मायनस R2. मग 1/f लेन्स आलं म्यू मायनस 1/R1 प्लस 1/R2. बरोबर आहे. आणि कॉन्व्हेक्स लेन्सला सिल्वर केलं असेल तर हा स्पेरिकल मिरर बनलाय. स्पेरिकल मिररची फोकल लेंथ म्हणजे एफ मिरर ती किती येणार, R/2 येणार. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. 1/f इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 2/f लेन्स. मग 1/f लेन्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, म्हणजे हे आलं 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/f मिरर. एफ मिरर म्हणजे R/2. मग 1/f इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आलं 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/R1 प्लस 1/R2 प्लस 2/R2. कळलं का? इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सला आपण बाय कॉन्व्हेक्स लेन्स असेल तिला सिल्वरिंग केलं तर इक्वेलंट फोकल लेंथ एवढी येईल. ही फोकल लेंथ आहे ती कुणाची आहे, लेन्सची आहे. आणि ही फोकल लेंथ कुणाची आहे, मिररची आहे. आता सपोज करा ही इक्वी कॉन्केव्ह लेन्स आहे, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर R1 इज इक्वल टू काय येणार, प्लस R अँड R2 इज इक्वल टू मायनस R. मग एफ लेन्स आलं 1/f लेन्स आलं म्यू मायनस 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/R. बरोबर आहे. ही लेन्सची फोकल लेंथ झाली. तुमच्या लक्षात येते का? आपण हा फॉर्म्युला अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह केला आहे. जर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तिची फोकल लेंथ किती असते, 1/f लेन्स इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/R. ओके. मग आणि एफ मिरर असणार R/2. मग व्हॅल्यू पुट करूयात. 1/f इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आपल्या फॉर्म्युलेमध्ये ऑलरेडी 2 आहे, म्हणजे 2 इंटू 2 हे किती होणार, 4 होणार. 4 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/R प्लस 2/R. हे झालं 1/f इक्विव्हॅलंट. कुणासाठी, फॉर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स. लक्षात आलं का? आता सपोज करा ही प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे ही लेन्स अशी आहे. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे जिच्या प्लेन सरफेसला आपण सिल्वरिंग केलंय. आता प्लेन सरफेसला सिल्वरिंग केलं असेल तर तो प्लेन मिरर बनला, म्हणजे एफ मिरर आली इन्फिनिटी. बरोबर आहे. आणि एफ लेन्स 1/f लेन्स इज इक्वल टू आलं म्यू मायनस 1/R. आता हे फॉर्म्युले आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले, त्यामुळे ते पुन्हा कसं आलं ते मी सांगत नाही, तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते. सो प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फॉर्म्युला फॉर अकॉर्डिंग टू लेन्स मेकर फॉर्म्युला
वन अपॉन एफ लेन्स किती असतं म्यू मायनस वन अपॉन आर. हां मग वन अपॉन एफ इक्वॅलंट किती येते बघा. वन अपॉन एफ इक्वॅलंट इज इक्वल टू हे आलं 2 म्यू मायनस वन अपॉन आर प्लस वन अपॉन इन्फिनिटी. वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. सो वन अपॉन एफ लेन्स हे आलं 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस वन अपॉन आर. क्लिअर झालं, लक्षात आलं. आता आपल्याकडे प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि तिचा कर्व सरफेस आहे, त्याला आपण सिल्वरिंग केलं. मग या केसमध्ये एफ मिरर येणार. आता हा स्पेरिकल मिरर आहे, मग एफ मिरर किती आलं R/2 आलं आणि एफ लेन्स किती आलं म्यू मायनस वन अपॉन आर. मग वन अपॉन एफ इक्वॅलंट हे आलं 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस वन अपॉन आर प्लस 2 अपॉन आर. क्लिअर झालं का. मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सच्या दोन्ही केसेस सांगितल्या. जर प्लेन सरफेसला सिल्वरिंग केलं असेल तर तो प्लेन मिरर बनेल. मग त्या केसमध्ये मिररची फोकल लेंथ इन्फिनिटी घ्यावी लागेल. आणि कर्व सरफेसला जर सिल्वरिंग केलं असेल तर तो स्पेरिकल मिरर बनेल. मग त्या केसमध्ये एफ मिरर किती घ्यावं लागेल R/2 घ्यावं लागेल. क्लिअर झालं. तर हे इट इज अबाउट इक्वॅलंट लेन्स. मी कॉन्व्हेक्स लेन्सचे फॉर्म्युले सांगितले. आता तसंच कॉन्केव्ह लेन्ससाठी बघूयात. मग आता कॉन्केव्ह लेन्स आहे. कॉन्केव्ह लेन्स आहे, तिच्या एका सरफेसला एका स्पेरिकल सरफेसला सिल्वरिंग केलं. ओके. आता ही सपोज करा बाय कॉन्केव्ह लेन्स आहे. बाय कॉन्केव्ह लेन्स याचा अर्थ दोन सरफेस आहेत, त्यांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अनइक्वल असतील. मग या केसमध्ये R1 इज इक्वल टू मायनस R1 अँड R2 इज इक्वल टू प्लस R2. मग वन अपॉन एफ लेन्स आलं म्यू मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन मायनस R1 मायनस वन अपॉन प्लस R2 म्हणजे वन अपॉन एफ लेन्स आलं. मायनस साईन कॉमन घेऊयात. मायनस म्यू मायनस वन अपॉन R1 प्लस वन अपॉन R2. आणि स्पेरिकल सरफेसला आपण सिल्वरिंग केलंय म्हणजे एफ मिरर आली R/2. बरोबर आहे. मग वन अपॉन एफ इक्वॅलंट इज इक्वल टू हे आलं मायनस 2. त्या फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे. बरोबर आहे. म्हणजे मायनस 2 म्यू मायनस वन इंटू वन अपॉन R1 प्लस वन अपॉन R2 प्लस वन अपॉन फोकल लेंथ ऑफ मिरर R/2. सो वन अपॉन एफ इक्वॅलंट इज इक्वल टू आलं मायनस 2 म्यू मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन R1 प्लस वन अपॉन R2 प्लस 2 अपॉन R2. कारण आपण सेकंड सरफेसला सिल्वरिंग केलं आहे. सेकंड सरफेसला सिल्वरिंग केल्यामुळं मिररसाठी आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर किती घ्यावी लागणार R2 घ्यावी लागणार. आपण सेकंड सरफेसला सिल्वरिंग केलं आहे. जर फर्स्ट सरफेसला सिल्वरिंग केलं असतं तर इथे 2 अपॉन R1 आलं असतं. लक्षात आलं का. फॉर्म्युल्यातला फरक लक्षात आला. आपण सेकंड सरफेसला सिल्वरिंग केलं आहे त्यामुळे इथं घेताना मी 2 अपॉन R2 घेतलं. ओके. 2 अपॉन R2. जर फर्स्ट सरफेसला सिल्वरिंग केलं असतं तर इथे 2 अपॉन R1 आलं असतं.
लेन्सचा फॉर्म्युला सेम राहिला असता, फक्त मिररचा चेंज झाला असता. बरोबर आहे. आता ही सपोज करा इक्वी कॉन्केव्ह लेन्स आहे. इक्वी कॉन्केव्ह लेन्स असेल तर दोन्ही सरफेसच्या रिफ्रॅक्टिव्ह दोन्ही सरफेसच्या रेडियस ऑफ कर्वेचर सेम असतील. मग अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू मायनस आर अँड R2 इज इक्वल टू प्लस आर. मग 1/f लेन्स या केसमध्ये फॉर्म्युलाला असता -2 μ-1 अपॉन आर. हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. हे फॉर्म्युले कसे येतात ते तुम्हाला माहीत आहे. 1/f लेन्स किती आलं, -2 इंटू ब्रॅकेट μ-1 अपॉन आर. आणि एफ मिरर हे आलं 1/r/2. बरोबर आहे. मग 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू हे आलं -4 का आलं लक्षात आलं का. आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 2/f लेन्स असतं. हे 2 आणि हे या फॉर्म्युल्यातलं 2 मल्टिप्लाय झालं म्हणजे 4 झालं. -4 μ-1 अपॉन आर प्लस 2/r. हे 2/r कसं आलं लक्षात आलं. 1/r/2 त्यातलं 2 वर गेलं म्हणजे 2/r आलं. हा फॉर्म्युला कुणासाठी आला, फॉर इक्वी कॉन्केव्ह लेन्स. ओके. आता ही सपोज करा प्लेनो कॉन्केव्ह लेन्स आहे. आणि प्लेन सरफेसला सिल्वरिंग केलंय. आता प्लेन सरफेसला सिल्वरिंग केलं असेल तर तो प्लेन मिरर बनला. बरोबर आहे. मग या केसमध्ये एफ मिरर आलं इन्फिनिटी. एफ मिरर इन्फिनिटी आणि 1/f लेन्स हे आलं -μ-1 अपॉन आर. मग 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू आलं -2 μ-1 अपॉन आर प्लस 1/∞. 1/∞ 0 असतं. सो 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू -2 μ-1 अपॉन आर. लक्षात आलं का. हे 2 कुठलं आलं लक्षात आलं का. 2 आपल्या ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे. 2/f लेन्स आहे आणि 1/f मिरर आहे. मग हे 2 इथं फक्त मल्टिप्लाय झालं. आता सपोज करा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे, पण तिच्या स्पेरिकल सरफेसला सिल्वरिंग केलं आहे. आता स्पेरिकल सरफेसला सिल्वरिंग केलं असेल तर हा प्लेन मिरर, हा स्पेरिकल मिरर बनला. मग एफ मिरर किती आलं, r/2 आलं. आणि एफ लेन्स 1/f लेन्स हे आलं -μ-1 अपॉन आर. देअरफॉर 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू हे आलं -2 μ-1 अपॉन आर प्लस 1/r/2. सो 1/f इक्वॅलंट इज इक्वल टू -2 μ-1 अपॉन आर प्लस 2/r. हा फॉर्म्युला लक्षात आलं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण JEE नीटवाले पॉईंट स्टडी करतोय. आज आपण इक्वॅलंट लेन्स स्टडी केली आणि इक्वॅलंट लेन्स नंतर सिल्वरिंग, इफेक्ट ऑफ सिल्वरिंग स्टडी केलं. सिल्वरिंगचा इफेक्ट स्टडी करताना आपण पुन्हा एकदा लेन्स मेकर फॉर्म्युलाच यूज केला. हे अगदी सोपं आहे. तुम्हाला इफेक्ट ऑफ सिल्वरिंगवर न्यूमरिकल येतात, कायम येतात. म्हणजे कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर, ह्या 2 लेक्चरमध्ये मी जे काही शिकवलं आहे सगळं JEE नीट आणि CETसाठी लागणारे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. आज आपण स्टडी करताना
1/f इक्विवॅलंट इफेक्ट ऑफ सिल्वरिंग स्टडी करताना 1/f इक्विवॅलंट त्याच्यामध्ये 1/f लेन्स प्लस 2/f लेन्स प्लस 1/f मिरर असं असतं. मग त्याच्यावरनं आपण काय केलं, लेन्सचे फॉर्म्युले पुट केले, मिररचा फॉर्म्युला पुट केला. मिररचा फॉर्म्युला पुट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो जर स्पेरिकल मिरर असेल तर त्याला R/2 पुट करायचं आणि प्लेन मिरर असेल तर इन्फिनिटी पुट करायचं. तर त्याच्यावरनं आज आपण हे वेगळे वेगळे रिलेशन डिराईव्ह केले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे प्रिझम आणि प्रिझम फॉर्म्युला. ठीक आहे, थांबूया.